आपला आजची ही आपली ऍक्टिव्हिटी या ठिकाणी. कारण मित्रांनो, कधीही झाला नाही एवढा मोठा संघर्ष पदयात्रेच्या माध्यमातून तुम्ही मंडळींनी केला. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्याही भ्रष्टाचाराची बँकेच्या दखल घेतली नाही, एवढी मोठी दखल आपल्या बाबतीत घेतली. पण आज आपण जर त्या ताटामध्ये बघितलं तर ताटामध्ये अजूनही आपल्याला काही पडलेलं या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून दोन मार्ग आहेत की हे सारे बधिरच आहेत, यांना केवळ या ठिकाणी केवळ आपल्याला शब्द दिले, परंतु गेल्या 5-6 महिन्यातली आपण जर पडताळणी न पाहिली तर आपली बँक लिक्विडेशन कडे झपाट्यानं चाललेली आहे. हे आपण या ठिकाणी आपल्याला डोळ्याला जे दिसतंय ते आपण तोंडाने सुद्धा आपण बोललं पाहिजे. चुकीच्या भ्रमात आपल्याला राहून जमणार या ठिकाणी बिलकुल नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे की समोरचा जर बधीर असेल तर त्याला थकून आपण घरामध्ये बसायचं का त्या बधीर असलेल्याच्या कमरेवर एखादी तरी लाच परत एकदा घालावी याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि मित्रांनो, ही लाच घालून तो उठेल का आपल्या निर्लज्जपणाचा करत करत तसाच बसून राहील याबद्दल आता मला सुद्धा खात्री उरलेली नाही. हे मी प्रामाणिकपणानं या ठिकाणी सांगतो. पण लाच घालण्याचं काम, बोलण्याचं काम, झगडण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. पेशंट पेडला आणला, अत्यावस्था आहे म्हणून आपण त्याला सायनला नेतो. सायनला सुद्धा जर त्याची तब्येत सुधारली नाही तर आपली परिस्थिती नसताना देखील त्याला आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा प्रयत्न करतो. खर्च आपल्याला परवडणार नसतो, परिस्थिती आपली तेवढी मजबूत नसते. पण सायनचा पेशंट शेवटी कुठेतरी मोठ्या ह्याच्या ठिकाणी आपण हलवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की पेशंट हलवण्याचा, पेशंट वाचवण्याचा प्रयत्न आपण करत राहावं असं या ठिकाणी मला इथे वाटतं. असं राहू दे. 1 महिन्यापूर्वी जिल्ह्याच्या कमिटीची बैठक झाली. त्यावेळी आपण 1 ते 2 तारखेच्या दरम्यान आपण हे आंदोलन करायचं, 3 ते 4च्या दरम्यान आपण आंदोलन करायचं हे आपलं ठरलं. पण त्यावेळी काही अडचणी आल्या. सभागृहामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा चालू असल्या कारणानं 17 तारखेला ते आंदोलन करावं अशा पद्धतीचं या ठिकाणी ठरलं. आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं हा प्रश्न फटक्यात सुटेल असं आपल्याला वाटलं तर आपल्यासारखे वेडे आपणच. पण आपण जर काहीच केलं नाही तर आपण केलेला भ्रष्टाचार चिरला, आपण लोकांना दिलेले शब्द हे चिरले असं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना, शिशिर धरकरला आणि त्यांच्या पाठीराख्यांना वाटेल. त्यामुळे प्रश्न या ठिकाणी लढत राहणं हे आपलं या ठिकाणी काम आहे. इथे आपण धरणं याकरताच धरतोय की विधानसभा चालू असताना जास्तीत जास्त आमदार इथे आणण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी करणार आहे. म्हणजे एकदा धैर्यशील पाटील आणि केळकर साहेब झगडतात, जयंतभाई झगडतात असं न होता आपल्याला अजूनही काही आमदारांचा या ठिकाणी जर पाठिंबा जर मिळाला तर आपली व्यथा त्यांना कळेल आणि ते सुद्धा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडतील. तिथे झगडा करत असताना, तिथे भांडत असताना या ठिकाणी आपल्याला देखील ताकद मिळेल या दृष्टिकोनातून आजचा हा लढा आहे. आणि त्याच्यामुळे आपण घरामध्ये बसलो तर कोणी आपल्याला विचारायला येणार नाही. पण आपण या मैदानात बसलो तर पुन्हा एकदा कुठल्या तरी कॅमेरावाल्याला वाटेल यांची व्यथा काय ही जाणून घ्यावी. कुठल्या तरी वृत्त वाहिनीला वाटेल की काय चाललंय हे विचारावं. कुठल्या तरी पेपरवाल्याला वाटेल की 5 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द हा मुख्यमंत्री पाळत नाही, एवढं तरी तो तर पेपरमध्ये लिहील. आणि शाळाला शब्दाचा मार याच्यावर जर तुमचा आमचा विश्वास असेल तर कदाचित मुख्यमंत्री सुद्धा परत याचा काहीतरी त्याची चर्चा करतील. या अपेक्षेनं आपण राहिलो, घरात आपण राहिलो तर आपलं काहीच होणार नाही. विधिमंडळापर्यंत जाणं म्हणजेच आझाद मैदानापर्यंत येणं, कारण याच्या पुढे काय कुणाला काय ते जाऊन देत नाहीत. विधिमंडळावर आपण आपल्या ताकदीनं, आपण आपल्या यानं या ठिकाणी आलेलो आणि आपल्याला जमण्याचा हाही अर्थ आहे. आपण या ठिकाणी झगडा केला,
पण पेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी येऊन सांगितलं की ही बँक आम्ही वाचवणार आणि त्याचा परिणाम काय झाला हे तुम्ही आम्ही मंडळींनी या ठिकाणी पाहिलं. परंतु जिल्हा परिषदेच्या मतदानाचा दिवस माझ्या मते काहीतरी 7 तारीख होती आणि मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बँकेचं लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया या ठिकाणी झाली. म्हणजे मित्रांनो लक्षात 9 तारखेला झाली. आता ती काय प्रक्रिया झाली, कशा पद्धतीने तो सिक्वेन्स होता हे या ठिकाणी तुम्ही म्हणजे सगळी मंडळी या ठिकाणी सांगतीलच. पण मला एवढंच वाटतं की जनतेला आपण शब्द द्यावा, त्यांच्याकडून आपला मतलब साधून घ्यावा आणि दुसऱ्या दिवशी त्यांना फसवलं तरी चालतं अशा पद्धतीचा पक्का कॉन्फिडन्स, पक्का आत्मविश्वास आता सत्ताधाऱ्यांमध्ये या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे जी कृती 1.5 वर्ष झाली नाही ती नगरपालिकेचं इलेक्शन आणि जिल्हा परिषदेचं इलेक्शन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी झालं. निकालाची सुद्धा या शाळा मंडळींनी वाट पाहिली नाही, या लबाड मंडळींना वाट पाहण्याची गरज वाटली नाही. एवढं ते आपल्याला जर वेळ जर समजत असतील तर काही झालं नाही तरी चालेल. एकदा यांना या मैदानात मनापासून शिव्या तरी द्याव्यात हे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून जास्त नकारात्मक न बोलता पुन्हा एकदा आपण सुरुवात करूयात. पुन्हा एकदा लढणं, पुन्हा एकदा चिखलातून उभं राहणं, पुन्हा एकदा अर्धी भाकरी खाऊन भांडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे असं त्या साल्यांना या ठिकाणी वाटावं. ज्यांनी पैसे खाल्ले त्यांना वाटावं हा सुद्धा आजच्या याचा उद्देश आहे. आणि म्हणून आजच्या दिवसामध्ये जेवढे जास्तीत जास्त आमदार येतील तेवढं मी इथे आणण्याचा प्रयत्न करतो. ह्या प्रयत्नामागचा उद्देश आपला एकच आहे की जी 2-3 मंडळी आपली बाजू विधानसभेमध्ये घेतात त्यांची संख्या 10-12 वर या ठिकाणी जावी हा सुद्धा याच्या मागचा उद्देश